नमस्कार मित्रांनो. जसं तुम्ही फ्रस्ट्रेटेड आहात तसं मी पण फ्रस्ट्रेटेड आहे आयोगावरती. कारण राज्यसेवा 2025चा निकाल अजून आलेला नाही पूर्वचा. तर मुलांनी करायचं काय ॲटलीस्ट सांगा ना. आता एक्झामसाठी किती दिवस होते तुम्हाला पण माहिती आहे. आणि मुख्य परीक्षा पोस्टपोन व्हायचे असं चान्सेस जास्त आहेत. आता तुम्ही आता कमेंट करणार की पोस्टपोनचं आत्ता चालू झालं हे वगैरे. पण लॉजिकली विचार करा, मुख्य परीक्षा पोस्टपोन होऊ शकते. आणि थोडं डोकं शांत ठेवून विचार करा तुम्हीसुद्धा. आणि कट ऑफ काय लागेल ते पण सांगेन. नंतर आता रिझल्ट किती दिवसात लागेल हे थोडासा अंदाज आपल्याला भेटू शकतो, ते पण मी ह्या गोष्टी सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ थोडासा एंडपर्यंत बघा. आणि हा व्हिडिओमध्ये मी जास्त टाईम तुमचा घेणार नाही आहे आणि तुमच्या फायद्यासाठीच मी ज्या गोष्टी बोलतो आहे त्याच आहेत. तर मित्रांनो, रिझल्ट कारण एक्झाम झालेली आहे, आन्सर की आलेली आहे, फायनल आन्सर की आली आहे, त्यालासुद्धा 1 मंथ झालं आहे, तरी पण यांचा रिझल्ट येत नाही आहे. आणि आपली ह्यावेळेसची मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवरती आहे, ते माहिती आहे ना तुम्हाला, नवीन पॅटर्न. तरी पण आयोगाला अजून रिझल्ट का लावलं नाही ते त्यांनाच माहिती. मग आता मुलांनी काय करायचं पुढे, कारण जे आता मेन्सचा पेपर आहे तो पोस्टपोन होऊ शकतो का माहिती आहे का. आता प्रीचा रिझल्ट 45 दिवसात यायला पाहिजे एक्झामच्या मुख्यच्या. आणि मुख्य परीक्षा आहे तुमची 17 तारखेला, 17 मार्चला. आणि आता काय डेट आहे बघा, मग किती दिवस राहिलेत बघा तुमच्या मुख्य परीक्षेला. मग पॉसिबल आहे का मुख्य परीक्षा देणे एवढ्या कमी टायमामध्ये. मग त्यामुळे माझ्या मते पोस्टपोन होऊ शकते एक्झाम. जर रिझल्ट 1-2 दिवसात 2 दिवसात जर नाही आला तर पोस्टपोन व्हायचे खूप जास्त चान्सेस आहेत. आणि याची मेंटॅलिटी तुम्ही ठेवा. नंतर तुम्हाला व्हिडिओ येतील, नंतर तुम्हाला आताच वाईट होत असेल की पोस्टपोन होणार, आता चालू केले यांनी. पण हे लॉजिकली जर बघितलं तर हे होऊ शकतं. आणि जर आपण कट ऑफचं बोलायला गेलं तर कट ऑफची रेंज 110+ आहेत. त्यांनी तर मेन्सचा अभ्यास चालू ठेवा. आणि ज्यांचं 111 ते 115च्या मध्ये आहेत, ते 112 किंवा 115च्या मध्ये आहेत, त्यांचं माझ्या मते प्रिलिम्सचा कट ऑफ लागू शकतो. ह्यावेळेस सीट कमी होत्या खूप. मग त्यासाठी या रेंजमध्ये राहील. आणि SCBC, EWS, OBC या सगळ्यांनी -5 म्हणजे ह्याच्यामध्ये 5 मार्काच्या रेंजमध्ये राहतील सगळ्या गोष्टी ह्या. आणि SC पर्यंत 100पर्यंत जाऊ शकतो कट ऑफ. या कट ऑफच्या गोष्टी झाल्या. पण माझं मुख्य म्हणणं हेच आहे की पोस्टपोन होऊ शकते एक्झाम मेन्सची. जर 2 दिवसात रिझल्ट नाही आला तर मग आता 2 दिवसात वेट करूया. आणि हे रिझल्ट आला याची सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि कमेंट करून जरी मागितलं तरी सांगता येईल. आणि आता ह्या 2 दिवसात काय करू शकता तुम्ही, कारण मित्रांनो खूप कन्फ्युजन वगैरे असणार आहे. त्यामुळे काय करा तुम्ही की ज्या लॉजिक वगैरे आहेत ते बघू शकता, किंवा तुम्ही PYQ बघून घ्या मुख्यचे UPSCचे. आता हे कसं करणार तुम्ही, हे काय करा, UPSC वेबसाईटवरती जा, तिथे PYQ प्रिवियस इयर क्वेश्चन ऑफ मेन्स हे डाउनलोड करून घ्या आणि रीड करा. ते ॲटलिस्ट रीड तरी करा आता, कारण PYQ रीड करणं महत्त्वाचं आहे. आता मला माहिती आहे तुम्ही अभ्यास चालू केलेला असेल मेन्सवर आणि खूप चांगलं चालू केला आहे, पण PYQ इग्नोर केलं असेल. मग PYQ ॲटलिस्ट ह्या 2 दिवसात बघून घ्या. टाईम भेटतो आहे. मग ॲटलिस्ट 2 दिवसानंतर तुमचं पूर्ण विजन क्लिअर होणार की पोस्टपोन होईल की काय होईल, कसं होईल, सगळ्याच गोष्टी होतील. रिझल्ट पण एकदाच येऊन जाईल. मग त्यामुळे आता थोडंसं शांत राहा. आणि हा व्हिडिओ मी तुमच्याच मागणीनुसार बनवलेला होता आणि यात मला जास्त टाईम तुमचा वेस्ट नाही करायचा आहे. त्यामुळे एवढं सांगायचं आहे. जय हिंद, जय